लाडकीला खुशखबर मिळणार. लाडकीच्या खात्यात खटाखट पैसे. एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळणार. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार येत्या अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाही, लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे. अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्त्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे असं शासनाची भूमिका आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 9 हप्ते जमा केले. त्यामुळे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्यात. त्यातच 10वा हप्ता रामनवमीला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र रामनवमीचा मुहूर्त टळल्यानं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला लाडकीच्या खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र हे पैसे जमा झालेत का ते कसं शोधायचं पाहू. पैसे खात्यावर जमा झाल्यास तुम्हाला मेसेज येईल. तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर चेक करू शकता. ऑफलाईन पद्धतीनं बँकेत जाऊन पैसे आले की नाही हे तपासता येतं. बँकेत पासबुकवर एंट्री केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती मिळेल. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारनं लाडकींना अपात्र करण्याचा सपाटा लावला. त्यातच आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लाडकींची नावं वगळल्याचंही समोर आलंय. तर राज्य सरकारनं अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीलाही कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर किती लाडक्या बहिणींना सुखद धक्का मिळणार की अजून काही लाडक्या बहिणींना अपात्रतेचा झटका बसणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.